सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत सध्या हितगुज हे प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित पुस्तक. आणि आजच्या तिथल्या लेखाचं जे मी वाचन करणार आहे त्याचं नाव आहे एक वीर जवान. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 1888 जॉन डनलप, स्कॉटिश वेटरनरी सर्जन, एकदा आपल्या सुंदर बगीच्यात बसला असताना त्याच्या छोट्या मुलानं आपल्या 3 चाकी सायकलनं लॉनवर आणि नाजूक रोपांवर मोठे मोठे खड्डे पडले. डनलॉप ते बघून जरा रागवले. खड्डे पडण्याचं कारण म्हणजे 3 चाकी सायकलला त्यावेळची होती लागलेली ती लोखंडाची किंवा तितक्या जाड रबराची चाकं. बगीच्याला पाणी घालणारा पाईप बघून डनलॉपच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने चाकाचं माप घेऊन त्या लांबीचा पाईप कापला आणि तो पाण्याने भरून सायकलच्या चाकावर बसवला. त्याच वेळी तेथे असलेल्या सर जॉन फॅगननं त्याला तो पाईप पाण्याऐवजी फुटबॉल पंपानं हवा भरून चाकावर बसवण्यास सांगितला. 4 महिन्यांनंतर डनलॉपने पहिली 3 टायर्स हवा भरून 3 चाकी सायकल बनवली. म्हणजे सायकलला ती बसवली, 3 चाकी सायकलला ती टायर्स बसवली. ती सायकल सुरळीत चालल्यावर त्यांना अशीच टायर्स दुचाकी सायकलला बसवली आणि अखेरीस न्यूमॅटिक टायरचा शोध लागला. मोटारीच्या 4 चाकांवर सर्वप्रथम ही टायर्स बसवण्याचा मान पटकावला. मिशेलिन या पॅरिसमधील एका कारखानदाराने. आणि मग ही टायर्स जाऊ लागली भरधाव वेगानं पृथ्वीतलावर. वाहनांना टायर्स ट्यूब देणारं रबर, विद्युत वाहिन्या, केबल्स, टेलिफोन वायर्स, इन्सुलेशन शूज, बुटाचे तळ, स्लीपर्स, कार्पेट बेस, रबरी रेनकोट्स, मोटारीचे शॉक ॲब्सॉर्बर्स, पाण्याचे वॉशर्स, पाईप्स, स्वयंपाकघरातील गॅस, शेगडीचे पाय, सिलेंडर ट्यूब, मिक्सरची रिंग, अनेक प्रकारची खेळणी, फुगे, बॉल्स, डॉल्स, रबर बँड्स, स्पंज रबर, त्याचे बनलेले फोम, कुशनिंग, हॉस्पिटलमधील शीट्स, गरम पाण्याची पिशवी, आईस बॅग, डॉक्टरांचे हातमोजे इत्यादी अनेक गोष्टी, जवळजवळ 50,000 अशा वस्तूंची यादी होऊ शकेल की त्यात हे रबर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या वापरलेलं आहे. अशा या मौल्यवान रबरला एक महान वृक्ष कसा जन्म देतो ते मला नुकतंच केरळमध्ये बघायला मिळालं. सुमारे 8 ते 12 फूट कमरेचा व्यास असलेलं 80 ते 100 फूट उंची घेऊन हे रबराचं झाड मोठं दिमाखानं उभं होतं. अशी अनेक झाडं होती. त्याचं नाव होतं हेवेना बॅसिलिसिनिस, म्हणजे हेवेना ब्राझिलिएन्सिस. मूळचं ब्राझीलमधलं ॲमेझॉन खोऱ्यातील खूप पाऊस, उष्ण दमट हवा आणि नायट्रोजनयुक्त खोल गेलेली माती हे सारं त्याच्या आवडीचं. या वृक्षाच्या पोटात वैशिष्ट्यपूर्ण नलिका असून त्यांना लॅटेक्स व्हेसल्स असं म्हणतात. यापासून लॅटेक्स आणि लॅटेक्सपासून रबर मिळतं. लॅटेक्स हा पांढरा चिकट पदार्थ असून तो पाणी, हायड्रोकार्बन्स, रेझिन्स, तेल, प्रथिनं, आम्ल, क्षार, साखर अशा अनेक पदार्थांपासून बनलेला असतो. एका वृक्षापासून साधारणपणे 30 ते 35 वर्ष रबर मिळू शकतं. थोड्याच वेळात तेथे एक मोठं ऑपरेशन बघायला मिळालं. अगदी खेडूत वेशातील एक माणूस हातात करवत आणि मोठी भांडी घेऊन ऑपरेशन करण्याला आला. करवतीच्या साहाय्याने त्यांनी त्या रबराच्या वृक्षाला भूलही न देता कापायला सुरुवात केली. वृक्षाच्या कमरेच्या म्हणजे खोडाच्या खालच्या भागात एक खूप मोठा खोल आणि तिरका छेद घेतला, म्हणजे कट दिला. त्यामुळे आतील नलिका कापल्याने उघडल्या आणि त्यातून भळाभळा पांढऱ्या रंगाचा चीक वाहू लागला. तो वृक्ष आता अत्यंत धीर गंभीरतेने किंचितही हू किंवा चू न करता उभा होता.
नंतर काही वेळानं तो चीक वाहण्याची गती मंदावली. हा चीक तो एका मोठ्या भांड्यात गोळा करत होता. त्यात त्याने निर्जंतुक औषधं टाकली होती. जरा वेळानं त्या चिकाचे त्या ठिकाणी गोळे बनू लागले आणि मग तो पाझरायचा थांबला. जसं आपल्या शरीरात नाही का रक्त येतं, मग थोड्या वेळाने ते रक्त गोठतं आणि बाहेर येणं बंद होतं. या सर्व प्रकारच्या क्रियेला टॅपिंग किंवा नलिकांचं उघडणं असं नाव आहे. मला मात्र हे एक मेजर ऑपरेशनच वाटलं. नंतर काही काळ त्या वृक्षाला विश्रांती दिली जाते. काही दिवसानंतर पुन्हा असंच टॅपिंग केलं जातं. जेथे पहिल्यांदा कापलं होतं तेथे असलेला चिकाचा गोळा काढून टाकला जातो आणि तेथेच पुन्हा पुन्हा कापलं जातं. प्रत्येक वेळेस बाहेर पडणाऱ्या लॅटेक्सचं प्रमाण अधिक अधिक वाढतं. हा लॅटेक्स किंवा कच्चं रबर मिळवताना त्यात तो टिकण्यासाठी आवश्यक रसायनं टाकली जातात. लॅटेक्स किंवा चिकाचा गोळा झाल्यानंतर तो गोळा गुंडाळतात. त्याला रोलिंग असं म्हणतात. तो वाळवला जातो. या क्रियेनंतर रबराचं ग्रेडिंग केलं जातं. ते करताना रबर ट्रेड असोसिएशन ऑफ न्यूयॉर्कने प्रमाण मानलेल्या पद्धतीचा अवलंब केला जातो. यानंतर हे कच्चं आणि वाळवलेलं रबर व्यापारी आणि कारखानदारांकडे पाठवलं जातं आणि रबराला लवचिकता, विद्युत रोधता हे 2 असामान्य गुण लाभले आहेत. ताणलं असताना खूप काळापर्यंत टिकून राहणारा, अगदी 0 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत सुद्धा स्फटिक अवस्थेत राहणारा आणि 200 डिग्री सेल्सिअस तापमानाला वितळणारा, पाण्यात न विरघळणारा, आम्ल आणि अल्कलीचा कोणताही परिणाम न होऊ देणारा, हे त्याचे शूर आणि धाडसी गुण त्याला लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर घेऊन गेले. अशा या कल्पवृक्षाला मी पुन्हा एकदा डोळे भरून बघितलं आणि त्याला प्रणाम करून तिथून निघाले. खरंच आपण रबर हर ठिकाणी रोज आपण वापरतच असतो, पण ते कसं मिळवतं हे मात्र मला आज कळलं. की रबराचं झाड असतं आणि त्यातून मिळतं एवढं माहिती होतं, पण त्याची प्रोसेस काय आहे हे आज या लेखामुळे मला कळलं. माझी खात्री आहे की बऱ्याच मंडळींना पण हे आजच समजलं असेल. नक्की कळवा मला की तुम्हाला नवीन माहिती मिळाली का या लेखातून. तर उद्या अशाच एका छानशा लेखासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.